हे घ्या तुमचं चीज. स्मार्ट पर्यंत जाऊन आणावं लागलं. आणला ठीक आहे, पण असं नेहमी नेहमी खाऊ घालणं चांगलं नाही पोरींना. ते काय काय मिसळतं ते मी फेसबुकवर वाचलं त्या दिवशी. चुकीचं आहे ते नेहमी नेहमी असं खाऊ घालणं. हो ना, चांगलं नसणारच. पोरीच्या बाबांना थोडं दूर जाऊन आणावं लागलं ना, मग चांगलं थोडी असेल. अगं तसं पण होय, माहिती आहे मला. मी पण काय पोरींना रोज रोज नाही देत आहे खायला. एखादे दिवस खाल्ल्याने काही होत नाही. ए आई, आता थोडा पास्ता देशील खायला? ए आई, चीज टाक ना थोडं अजून. बाबा, चीज जास्तीचा आणला आहे ना? मी घरी आले की चीज पोळी खाणार. चीज पोळी खाणार, भाजी पोळीला तोंड वाकडं करणार. बसून खा. मला देऊ थोडा पास्ता? नको. बाहेर काही खाल्लं का? नाही ग, आता पास्ता खायची इच्छा नाही माझी. बरं मी काय म्हणतो, सिमरनचं अकाउंट आहेच बँकेत, माईचं पण उघडून घ्यायचं का? काय म्हणतो? हो तिथेच. म्हणजे आता येता येता मी ना ते सारस्वत बँकेची लहान मुलांसाठीची स्कीम वाचली. छान आहे, इंटरेस्ट वगैरे, आणि ती 18 वर्षाची होईल तेव्हाच आपण पैसे वगैरे काढू शकतो. मस्त स्कीम आहे, म्हणजे मला तरी छान वाटलं. काय अच्छा, चांगला आहे. तिच्या कॉलेजसाठी पैसे बाजूला पडतील. तसे दर महिन्याला किती भरावे लागतील? 800, फक्त 800 रुपये. ते म्हणजे आधीच आपण 500 रुपये भरतो आहे आणि आता हिचे 800, दर महिन्याची 1300. पकडेल ना? करतो मॅनेज. 800, 500, 1300 होऊन जाईल. ठीक आहे मग. ठीक आहे, मग घेऊन जातो आजीला. ए खा, फटाफट खा. चल. आजच सोमवारी सकाळी जा आणि मग नंतर तिला स्कूलला सोडा. अगं सोमवारी मला सुट्टी नाही आहे, म्हणून मी तिला आज घेऊन जातोय. काय तू घे ना, पटापट घे ना, खा ना. पुढच्या आठवड्यात जा ना. आज तसाही उशीर झाला आहे. तिला स्कूलला उशीर नाही का होणार? आता एक दिवस नाही गेली स्कूलला तर काय फरक पडणार आहे? हे खा ग पटापट. माझ्याकडे बघ, खा ना पटापट. किती काय घाई करताय तुम्ही? खरं खरं सांगा, काय कारण आहे? आजच खातं उघडलं ना, या ऍक्टर सोबत माईला फोटो काढायचा चान्स मिळणार. मस्त बोला की मला फोटो काढायचा चान्स मिळेल. माझं ऐका, राहू दे ते. ती जर आज स्कूलला नाही जाऊ शकली ना, तर उगाच रडापडी करेल.